मी 6वीत होतो. मी शिकायला बारामतीला होतो, पुण्याला नाबालिक होतो तेव्हा. शनिवारचा दिवस होता. एक स्मशानभूमी होती. स्मशानभूमीमध्ये काहीतरी असं ठेवलेलं, भात होते, जिलेबी होती, ताट प्रॉपर ठेवलेलं. आणि माझ्यासोबत तो साहिल नावाचा मित्र होता. तर मग रस्त्यामध्ये तो निवेद दिसला आणि माझी आत्या पहिल्यापासूनच तू या रस्त्याने नाही जायचं, त्या रस्त्याने जायचं. आणि तो निवेद असा मी ओलांडला. त्याने माझ्या समोर त्यातली जिलेबी उचलून खाल्ली पण. आणि शाळेमध्ये मला ना थोडीशी अशी निगेटिव्ह एनर्जीची फील झाली. मी पडलो आणि घरी जाताना सेम त्या रस्त्याने. आणि शनिवारचा दिवस होता म्हणून लाडू भेटलेले, खात खात चाललो मस्त लाडू. आणि मी तो बघितला, अरे काय नसतं. आणि पाणी तुडवला मी तो एकदम आणि थुंकलो त्याच्यावरती. आता समजते की ती निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट झालेली माझ्याकडे प्रॉपर. आणि ती स्मशानाची वाट सोडली ना, एक आगळा वेगळा माणूस माझ्या मागे असा लागलाय मला दिसला. मी असं मागे बघितलं आणि त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. मी घाबरलो, बोलो नक्कीच काहीतरी आहे. आणि मला कालचा सिनेरा आठवला परवा दिवशीचा, की मी निवेद्य तुडवला, मी पळायला लागलो. तो पण माझ्या मागे मागे पळतो. त्या रस्त्यामध्येच ना एक म्हसोबाचं मंदिर आहे. ती मी वाट जशी वळणली तो गायब झाला. त्याने अण्णाचा त्याचा अपमान केलाय, हा थुंकलाय त्याच्यावरती. तो इस्लाम जातीचा होता. त्याने जिलेबी खाल्ली त्याच्या ताटातली, म्हणून त्याने त्याला माफ केलंय. मागून मला त्यांनी दोनदा आवाज दिला, मनोज, ए मनोज. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर ठाण्यावरून आपला मित्र मनोज इथं आलाय. मनोज, नमस्कार मित्रांनो. नमस्कार, मी मनोज. मी कल्याणमध्ये राहतो, कल्याण आंबिवलीमध्ये. कसा आहेस? मी मस्त जातो. तू कसा आहेस? मी एकदम मजेत. आपलं कॉलवर बोलणं झालं होतं तेव्हा तू तुझ्या शाळेवरचा एक एक्सपिरियन्स मला शेअर केला होता. हो, राईट. तर तो काय होता एक्झॅक्ट? ही जी गोष्ट आहे, हा जो सिनेरा आहे, हा 6वीत असताना मी 6वीत होतो. मी शिकायला बारामतीला होतो, पुण्याला. हां. बारामतीला होतो, आत्याकडे होतो शिकायला. नाबालिक होतो तेव्हा. आणि ॲक्च्युली माझं बिलीव्हच नाही आहे की अशा गोष्टी असतात, तांत्रिक झाल्या किंवा अंधश्रद्धा. मी असं मानतो. तर साहिल नावाचा मित्र होता माझा शाळेमध्ये 6वीला. आणि ती जी शाळा होती ती वस्तीपासून सुमारे बघायला जर आपण गेलो ना, तर 5 ते 6 किलोमीटर चालत जायला लागायचं मला. कॅनल म्हणजे की पाण्याचं असं तलाव नदीसारखं असतं आणि बाजूनी प्लेन जागा असते, त्या प्लेन जागेवरनं चालत जायचं. तर चालत जायचो, रोज डेली असायचं माझं. तर मला सोडायला आत्या यायची, न्यायला दादा यायचा किंवा बाईकने, किंवा वस्तीवरचे लोक असायचे, ते म्हणले एक जण येऊन जायचं. वस्तीमधले 2 जणही होते माझ्या जोडीला तिथे. तर एक शनिवारचा दिवस होता आणि जी शाळा आहे, शाळेपासून कॅनल सोडून टर्न मारायला लागायचा. लेफ्ट मारून मग शाळा यायची. त्या लेफ्टच्या इथे म्हणजे कमीत कमी तर 50 ते 60 मीटरच्या आधी स्मशानभूमी होती. तर त्या स्मशानभूमीमध्ये काहीतरी असं ठेवलेलं, भात होते, जिलेबी होती, ताट प्रॉपर ठेवलेलं, नैवेद्यासारखं. आणि माझ्यासोबत तो साहिल नावाचा मित्र होता. त्या दिवशी आत्या आली नाही. आत्या माझी बंगल्यामध्ये काम करायची, त्याच्यामुळे ती तिथे बिझी होती. तर बोलली की मनोज जातो. मी बोललो हा ठीक आहे जातो. साहिलही आलेला. आम्हाला चिंच आणायला जायची होती. चिंच तोडून शाळेमध्ये जाणार होतो. तर आम्ही आलो, चिंच तोडली आणि मी निघालो. तर मग रस्त्यामध्ये तो निवेद दिसला. तर मी साहिलला बोललो, साहिल बघ काय. आणि माझी आत्या पहिल्यापासूनच तू ह्या रस्त्याने नाही जायचं, त्या रस्त्याने जायचं, अलीकडनं म्हणजे. तरी पण मी याच्यासोबत गेलो, काय नाही होत. त्या रस्त्याने गेलो आणि तो निवेद असा मी ओलांडला. बोलतो अरे घाबरायचं नाही, बोलतो बिंदास आहे. त्याने माझ्या समोर त्यातली जिलेबी उचलून खाल्ली पण, मित्राने. त्याने जिलेबी उचलून खाल्ली. मी थोडा एकदम हे झालो, अरे काय नसतं. मग मी पण ओलांडला आणि मी गेलो. शनिवारचा दिवस होता आणि शाळेमध्ये मला ना थोडीशी अशी निगेटिव्ह एनर्जीची फील झाली. मी पडलो. मला वाटलं काय नाही, नॉर्मल असेल. शाळेचा पिरियड संपला, शाळा सुटली आणि घरी जाताना सेम त्या रस्त्याने. आणि शनिवारचा दिवस होता म्हणून लाडू भेटलेले. ते लाडू होते माझ्याकडे, खिशात लाडू होते आणि हातामध्ये लाडू. ही हातामध्ये डब्याची बॅग होती, बॅग. आणि असं खात खात चाललो मस्त लाडू. आणि मी तो बघितला, अरे काय नसतं. आणि पाणी तुडवला मी तो एकदम आणि थुंकलो त्याच्यावरती, नैवेद्यावरती. आणि तिकडनं घरी गेलो आणि मला एकदम ताप थंडी भरली, एकदम डिसबॅलन्स झालो मी. शनिवारचा दिवस दवाखान्यातनं जाऊन आलो, तेवढ्या बरं वाटलं. सकाळी रविवारी सुट्टी.
तर मी रविवारी ना सीताफळाची झाड याच्या झाडावरती चढतोय मस्त, आणि सीताफळच्या झाडावरती चढलो आणि फांदी तुटली आणि मी पडता पडता वाचलो. आणि खाली कुऱ्हाड होती, तिथे पडणार होतो तिथे. म्हणजे मला आता आता समजते की ती निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट झालेली माझ्याकडे प्रॉपर. अगदी बरोबर. की मी त्याचा अपमान केलेला त्याच्या खाण्याचा किंवा काहीतरी. तर मी मस्त ते झालं. त्याच्यानंतर मग मी एक पाण्याचं असं टाकी होती 500-600 लिटरची मोठी, त्याला असं पुढे पाईपासून त्याच्या पुढे झाकण होतं, तर ते झाकण कडून हातपाय धुत होतो, ते झाकण पण माझ्याकडनं हरवलं. तरी मला काय समजत नाही, मी बोलतो चुकून झालंय. आणि मग मी रविवार घालवला आणि सोमवारी गेलो शाळेमध्ये. सोमवारी शाळेत गेलो, आत्या मला सोडायला आली, आत्याने सोडलं आणि मला वाटलं दादा येईल घ्यायला, पण दादाला काम असल्यामुळे दादा गेला जेजुरीला. जेजुरी पुण्या साईडला गेला आणि मी आपला निघालो यायला. शाळेमधनं असं निघतोय आणि ती स्मशानाची वाट सोडली ना, तर तो एक आगळा वेगळा माणूस माझ्या मागे असा लागलाय, मला दिसला की तो चालतोय, मी पुढे चालतोय, तो माझ्या मागे चालतोय. सुमारे त्यांनी माझा 1 ते 10 मीटर त्यांनी माझा पाठलाग केला. तर 1 ते 10 मीटर त्यांनी पाठलाग केला. मी बोललो नॉर्मल आहे, काय नाही, इकडे पण ऊस, इकडे पाणी, त्या साईडला ऊस. तर मग चालतोय आणि तो, मी असं मागे बघितलं आणि त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली, त्या कॅनलमध्ये उडी मारली. तर पाण्यामध्ये उडी मारली, बोललो काय, मी इग्नोर केली ती गोष्ट आणि मी परत चालत निघालो. आणि तो परत 3-4 मीटर नंतर मागे आला परत. बोललो नॉर्मल आहे. आणि पुढे गेल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की हा माणूस पाण्यामध्ये गेला तर कमीत कमी भिजला तर पाहिजे, किंवा आपण जर पाण्यामधनं बाहेर येतो स्विमिंग पूलमधनं तर पाणी असं पडतं केसांमधनं, कपड्यांमधनं, असं पाणी पडत नाहीये. मी घाबरलो, बोलो नक्कीच काहीतरी आहे. आणि मला कालचा सिनेरा आठवला, परवा दिवशीचा, की मी निवेद्य तुडवला आहे, आणि मला ती सगळी मेमरी आठवली. आणि मग मी पळायला लागलो. तो पण माझ्या मागे मागे पळतोय. तो गायब झाला क्षणामध्ये. मी बोलो केलं. तो दिसायला कसा होता? नॉर्मल दिसायला म्हणजे एकदम नॉर्मलच होता. आतापर्यंत मला आठवते त्यांनी ना व्हाईट कलरचा सदरा घातलेला पूर्ण, आणि व्हाईट कलरचा हे होता, आणि त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती, अनुवानी होता तो. आणि त्याच्या इथे मस्तकाला टिळा होता. थोडा नाही, आपण 40 ते 42 ह्या वयामध्ये पकडूया त्याला. आणि तो दिसला आणि मी पळतोय, तो माझ्या मागे पळायला लागलाय. तो पळतोय, मी घाबरलो. मी अक्षरशः माझ्या हातातली जी डब्याची पिशवी होती ती फेकून मारली. आणि त्या रस्त्यामध्येच ना एक म्हसोबाचं मंदिर आहे, ती मी वाट जशी वळणली तो गायब झाला. दिसणं मला दिसतच नाही, पण माझ्या मनात भीती आहे. मी त्या मंदिराच्या इथे थांबलो 2-3 मिनटं, बोललो काय नाही, त्या देवाच्या पाया पडलो आणि निघालो. आणि अक्षरशः मला एवढी भीती वाटत होती तेव्हा, खूपच. आताही रोंगटे येतात. आणि चाललो मी, असं गेलो घरी. आत्याला मी काय सांगितलं नाही यामधलं की मला असं झालंय, नाही तर मी बोललो आत्या मला शिवाय घालणार, तुला कोणी सांगितले असते तुडवायला, काय गरज होती. मी गेलो घरी आणि मग मला परत ताप भरला आणि मग मी झोपेमध्येच. आणि माझे काका आहेत, मोठे काका, त्यांचा फोटो आत्याच्या घरात. काका माझे ॲक्च्युली डेट झाले, मी जन्माला यायच्या 1 वर्ष आधी. तर त्यांचा फोटो आहे. तर मी झोपलोय आणि माझ्या समोरच त्यांचा फोटो आहे. अक्षरशः मला ते रडताना दिसत होते फोटोमधून. आणि ते रडतायत आणि माझ्याकडे बघतायत आणि रडतायत. मला काहीतरी झालं, बोललो काहीच नाही. मग आत्याने ना आमच्या कुलदैवताचं नाव घेतलं, टिक्का बिक्का लावला, माझ्या दया बिया लावली, म्हणजे दया म्हणजे अगरबत्ती बंद ते लावलं. थोड्यापुरता फरक पडला आणि मग तिकडनं आम्ही एका बाबाकडे गेलो. तर मी बोलतो बाबा विवाह काय नाही, भरोसा हेच डोक्यामध्ये, फुल टू विराट काहीच नसतं. आणि तो बाबा बोलतोय नाबालकांनी बोलतो असं असं केलंय, सांगितलं लिटरली, पूर्ण सांगितलं की याने अन्नाचा त्याचा अपमान केलाय, हा थुंकलाय त्याच्यावरती. याच्या जोडीला बोलतो एक मित्र पण होता, तो मुसलमान होता, त्याचंही नाव घेतलं त्यांनी की तो इस्लाम जातीचा होता, त्याने जिलेबी खाल्ली त्याच्या ताटातली, म्हणून त्याने त्याला माफ केलंय. इथपर्यंत त्यांनी सांगितलं.
तुडवला म्हणून तुला शिक्षा आहे असं तू उडवलं म्हणून तो माझ्या मागे आला. ओके ओके. आणि हे ऐकल्यावर तुला बेकार वाटलं असेल खूपच. इतकं डिटेल कोणी सांगू शकतं? खूपच बेकार. म्हणजे तो प्रॉपर सांगतोय की याच्या मित्रांनी जिलेबी खाल्ली आणि हे जेव्हा सांगितलं ना तेव्हा मी बोललो की बाबा काहीतरी आहे बाबामध्ये. मानलं मी बाबाला. आणि मग बाबाने सांगितलं की भात दही बी बोलतो असं घ्या बोलतो आणि जावं बोलतो, याला सांगा पाया पडायला तिथं आणि जिथे नैवेद्य तुडवला तिथे ठेवायचं. रात्रीची सुमारे 12:30चा टाइम होता. दादा आणि मी निघालो ते दही भात सगळं घेऊन, साखर बिकर मिक्स नाही करायचं, सेपरेट घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर प्रॉपर सर्व करायचं त्याला. मला असं ॲक्च्युली फील होत होतं की तो आहे आजूबाजूला. माझ्या गाडीवर मी बसलो तरी पण मला फील होतं की तो आजूबाजूला आहे, माझ्यासोबत चालतोय किंवा पळतोय. मी गाडीवरनं उतरलो, थोडासा पडलो मी, मला असं वाटलं की धक्का मारला नाही. तर मी माफी मागितली, बोलो माफ, जे झालं गेलं, चुकी झाली माझ्याकडनं, मला माफी असावी. आणि मग मी ते केळीच्या पानावरती असं भात ठेवून प्रॉपर त्याच्यावरती दही आणि साखर ठेवून पाया पडलो, हळदी कुंकू व्हायलो आणि तिकडनं बाबांनी सांगितलेलं तिकडनं जेव्हा तू निघशील तेव्हा मागे बघायचं नाही. आणि मी सरळ मागे निघालो. मागून मला त्यांनी 2दा आवाज दिला, हो ए मनोज असा आवाज दिला. पण मी तो इग्नोर केला आणि सरळ घरी गेलो, हातपाय धुतले आणि सरळ झोपून घेतलं. हा जो सीन होता ना तो अजून पण मला आठवतोय. आणि मी आता जेव्हा कुठे जाईल, तू कुठे मला भातरी दिसला ना तरी मी त्याच्यापासून लांब जातो, 1-2 मीटर असं लांबून टर्न मारेल, पण तिथून जवळून जाणार नाही. पण त्यानंतर काही तुला त्रास नाही दुसरा? त्यापासून काही त्रास नाही. म्हणजे बेसिकली मी सोडली शाळा. 7वीला मी मुंबईला आलो परत, कारण की तो सीनच मला परत नव्हता पाहिजे माझ्या लाईफमध्ये. जो सिनेरा झालेला तो माझ्या लाईफमध्ये मला परत नव्हता पाहिजे. त्यामुळे बरोबर. आणि तुला तुझी वाट तीच होती ना? तीच होती, शाळेमध्ये जायची यायची. आणि शाळा खूप लांब होती त्यामुळे जायला लागायचं मला. ह्याच्यामुळे बोललो नकोच. नाही, आणि खरंच खूप अंगावर काटे आणणारा प्रसंग होता. आणि बरेच मुलं यंग असताना, म्हणजे त्या एजमध्ये असताना काहीतरी असं स्टंट करायला जातात. तर त्यांना आता तुझ्याकडनं काहीतरी धडा घ्यायला पाहिजे की असं काही करू नका. आणि उगाच आपण काहीतरी करतो आणि ते मग आपल्या अंगात शिरतं किंवा आपल्याला त्रास देतं. तर खूप छान किस्सा होता. आणि आपण त्यांनाही त्यांची स्पेस दिली पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. हो, म्हणजे की अर्थातच आपल्या जर अंदाज कोणी तुडवलं तर आपल्यालाही राग येईल. अगदी, कारण की आपण कष्टाने कमवतोय. आता त्यावेळेस मी नाबालिक होतो, मला काय माहिती, बोलो काय नसतं म्हणून तुडवलं मी. आणि त्याने जी मला शिक्षा दिली त्यामधनं मला एक अनुभव आलाय. तुम्ही मित्रांनो रिस्पेक्ट करा त्यांची. बरोबर. कुठल्याही कशा प्रकारचं किंवा काही असेल तर अंधश्रद्धा म्हणून त्याला तुडवू नका. इंटरफिअरन्स करायची गरज आहे तुम्हाला. येस. सो मला खरंच हा अनुभव आवडला. असेच काही अनुभव आम्ही तुमच्याकडनं ऐकून घेणार आहोत. आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. तर असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू.